नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपल्या सगळ्यांचं झिरो अवरमध्ये स्वागत. झिरो अवर चर्चा जनहिताची असं आपलं ब्रीद आहे या कार्यक्रमाचं. आणि आमच्या कोणत्याही कार्यक्रमाच्या मूलभूत चौकटीमध्ये हे जनहित आम्ही सदैव लक्षात ठेवलं. औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा आला, एबीपी माझाची भूमिका होती, हे खरे मुद्दे नाहीत, कामाचे मुद्दे अनेक पडलेले आहेत. आणि अखेर महत्त्वाच्या संघटनांना संघाला या सगळ्या मीडियाची दखल घ्यावी लागली, एबीपी माझाने उपस्थित केलेल्या मुद्द्याची दखल घ्यावी लागली. आणि मग विश्व हिंदू परिषदेने आज औरंगजेबाचा मुद्दा कुठेही येत नाहीये चर्चेला, कारण आम्ही तो मुद्दा लावून धरला होता. वाघ्या कुत्र्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चा जनहिताची, एबीपी माझाची भूमिका होती, तटस्थपणे मार्ग काढा, कुत्रा वगैरेच्या विषयावरनं दोन समाजामध्ये तेढ नको, स्थलांतरित होण्याचा काही मुद्दा असेल तर त्याचा विचार करा. कालच चर्चा झाली, पुन्हा एकदा आम्ही ब्रीदाला जागलो, चर्चा जनहिताची. यापूर्वी सुद्धा असे जेव्हा विषय आले, आमची हीच भूमिका राहिली की भावनिक मुद्दे आणि अशा तत्सम मुद्द्यांमुळे खऱ्या प्रश्नांवरनं दुर्लक्ष होऊ नये आणि समाजामध्ये दुही माजू नये. आणि असाच आणखी एक विषय प्रशांत कोरटकरमुळे पुन्हा घ्यावा लागतोय. वस्तुतः या भावनिक विषयांच्या पलीकडे खूप काही आहे. आम्ही एकमेव चॅनल होतो ज्याने विधिमंडळ अधिवेशन संपल्याच्या दिवशी अधिवेशनात काय घडलं याचा साध्यंत आढावा कोणतेही वादविवादाचे विषय न घेता जे घेता येणं शक्य होतं ते एबीपी माझाने घेतले. आणि आज प्रशांत कोरटकरचा विषय यासाठी घ्यायचा आहे की प्रशांत कोरटकरने जी मुक्ता फळं उधळली आणि आता त्याने कबुली दिलेली की तोच होता की ज्याने ती सगळी विधानं केली, तोच होता की ज्यानं इंद्रजित सावंतांना धमकी दिली. या सगळ्या प्रकरणामुळे गेल्या काही काळात तो 10 ठिकाणी फिरत बसला होता. त्याला कसं काय फिरायची मुभा मिळाली कल्पना नाही, पण ठीक आहे. पण यामुळे समाजात जी दुही तयार झाली, मला 2004ला भांडारकर इन्स्टिट्यूट जे फोडलं होतं त्या काळाची आठवण आली. त्यावेळी जे महाराष्ट्रात वातावरण तयार झालं होतं, जेम्स लेन प्रकरणामुळे जे वातावरण तयार झालं होतं, द शिवाजी किंग इन हिंदू इंडिया या पुस्तकामुळे जे वातावरण तयार झालं होतं, त्या दिवसांची आठवण यावी असं वातावरण महाराष्ट्रामध्ये पुन्हा खदखदू लागतंय की काय? कारण तुम्ही कोरटकर या प्रकरणावरची बातमी कोणत्याही चॅनलवरची, कोणत्याही युट्यूब वाहिनीवरती, कोणत्याही वेबसाईटवरती घ्या, त्याच्या खालच्या कमेंट्स वाचा, सगळ्या दोन जातींमधल्या तेढ कशी तयार होऊ शकते किंवा त्या अर्थानं टीका टिप्पणी कशी करणारी आहे तशाच आहेत. जबाबदार कोण? प्रशांत कोरटकर नावाचा माणूस. पण त्याच्या या वागणुकीमुळे महाराष्ट्रामध्ये मुळातच अनेक प्रकारचे ताणेबाणे आहेत आणि ते वास्तव म्हणून स्वीकारावं लागेल. जे कराड प्रकरण झालं, वाल्मिक कराड आणि संतोष देशमुख प्रकरण, त्याला स्वाभाविकरित्या मराठा आणि वंजारी असा रूप आलं. हे काय नाकारण्यात अर्थ आहे? काय झालं मराठवाड्यात आपण बघतोय, दुकानांवरती जाणं थांबलं होतं. औरंगजेब प्रकरणानंतर आणि यापूर्वीच्या काही काळातल्या घटनांपासून भारतभर काय वातावरण म्हणतोय ते आपण पाहतोय. संभल असो नाही तर नागपूर असो नाही तर अन्य कुठे असो, हिंदू मुस्लिम दरवेळी विषय चाललेलेच आहेत. हिंदी चॅनलवरती तेच असतात. आता हे कमी म्हणून की काय कोरटकर आले, कोरटकरांनी ब्राह्मणांमुळे कसं चाललेलं आहे, ब्राह्मणांचं कसं राज्य वगैरे इतकी बोंब ठोकलेली आहे की त्याच्यामुळे पुन्हा एकदा एक वातावरण कलुषित करण्याचा प्रकार झाला कोरटकरमुळे. आणि त्यामुळे जे वाद नव्हते किंवा जे किमान दुर्लक्षिले गेले होते, ब्राह्मणेतर वाद काही नवा नाहीये. सत्यशोधक चळवळीची अख्खी परंपरा 150 वर्षाची काढता येते. शाहू महाराजांचं वेदोक्त प्रकरण काढता येतं. इथपासून अनेक प्रकार आहेत. महाराष्ट्र विसरलेला नाहीये, पण महाराष्ट्राला त्याच्या पुढे जायचं. पण ही अशी माणसं आहेत की ज्याच्यामुळे ते विषय सारखे सारखे पुढे येत आहेत, खपल्या काढल्या जात आहेत, जखम हिरवी होते, रक्त मात्र तसंच सांडत चाललेलं आहे. आणि म्हणून हा सलोखा बिघडतोय का, मग त्यावर मार्ग काय, असं का होतंय सगळं, याबद्दल संबंधित लोकांना आणून बोललं पाहिजे. सारखं केवळ असं काही घडलेलंच नाही असं डोळे बंद करून चालणार नाही. म्हणून आजच्या या चर्चेचं प्रयोजन आहे, म्हणून आम्ही आजचा विषय घेतलेला आहे. पाहुण्यांकडे जाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे माझा पोल सेंटरला जाऊन आपण आजचा प्रश्न बघूया की ज्याच्यावरती मला आपल्या सगळ्यांची उत्तरं हवी आहेत, कमेंट्स हव्या आहेत. आपण बघूया. आजचा प्रश्न आहे, प्रशांत कोरटकर प्रकरणामुळे सामाजिक सलोखा बिघडतोय असं वाटतं का? तुम्ही याला उत्तर द्यायचंय होय किंवा नाही मध्ये. एबीपी माझाचं एक्स अकाउंट असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम, युट्यूब असेल, त्यावर जाऊन आपण प्रतिक्रिया देऊ शकता. या सर्वेला सुद्धा देऊ शकता आणि तुमच्या कमेंट्सही लिहू शकता. तुमच्या या कमेंट्सची आम्ही वाट बघतोय. कार्यक्रमाच्या शेवटी आपण हा सर्वे सुद्धा दाखवणार आहोत. एकदा आपण आता गेस्ट सेंटरकडे जाऊयात आणि आपल्यासोबत पाहुणे आहेत त्यांची ओळख करून घेऊयात. आपल्यासोबत मान्यवर आहेत नेहमीप्रमाणे. आपल्या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत छगन भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि महाराष्ट्रामध्ये ओबीसींचाही आवाज म्हणून ओळखला जातो. पण छगन भुजबळ त्याच्याही पलीकडे महाराष्ट्राचे एक महत्त्वाचे नेते, ती पहिली त्यांची ओळख असेल. याशिवाय आपल्यासोबत आहेत विजय चोरमारे. विजय चोरमारे ज्येष्ठ पत्रकार आहेत, अस्सल कोल्हापूरकर आहेत. तेही आपल्यासोबत सहभागी होत आहेत. सगळा विषय त्यांच्यासमोरच घडलेला आहे, कोल्हापूरचा त्यांना माहिती आहे. याशिवाय आपल्यासोबत आहेत संभाजीनगरमधून सुशील कुलकर्णी, थोड्याच वेळात आपल्यासोबत असतील. सुशील कुलकर्णी हे वरिष्ठ पत्रकार आहेत छत्रपती संभाजीनगरमधून. त्याशिवाय आपल्यासोबत असतील संतोष शिंदे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते. तृप्ती तारे या ब्राह्मण महासंघातर्फे भूमिका मांडण्यासाठी आपल्यासोबत आलेल्या आहेत.
आणि याशिवाय मकरंद कुलकर्णी, राज्यप्रमुख अमृतसेल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जो आहे, आणि आंतरराष्ट्रीय ब्राह्मण परिषद याचे प्रतिनिधी म्हणून आलेले. सगळ्यांचं स्वागत. मी भुजबळ साहेब पहिल्यांदा आपल्याकडे येतोय. माझा पहिला प्रश्न आहे, सगळा विषय तुमच्या समोर आहे, कोरटकर प्रकरणाकडे आपण कसं पाहता? निश्चितपणे मला असं वाटतं की आता या सगळ्या गोष्टीची खरं म्हणजे काही गरज नाही. पण या कोरटकरांनी त्या, मला वाटतं काय इंद्रजित ना, हो, इंद्रजित सावंत. इंद्रजित सावंत हे म्हणजे इतिहास संशोधक आहेत. त्यांचा फार चांगला अभ्यास आहे या सगळ्या गोष्टी, म्हणजे फुले शाहू आंबेडकरांबद्दल, छत्रपतींबद्दल आणि महनीय व्यक्तींबद्दल. त्यांना फोन करून महाराजांना एकेरी भाषेमध्ये आणखी उलट सुलट काही बोलायचं काय कारण, मला काय कळलं नाही. ते त्यांचं काम करतायत. बरं, त्यांना नुसतं फोन करायचं नाही, त्यांना दम मारायचा, धमकी द्यायची. हो, ठीक आहे, तुम्हाला काय असं वाटत असेल की इतिहासामध्ये काही चुकीचं काहीतरी रेकॉर्ड केलं जातंय किंवा बोललं जातंय, तर त्यांची अपॉइंटमेंट घ्या, चर्चा करा त्यांच्याशी की मला असं वाटतं हे तुम्ही चुकीचं बोलता, तुमची दिशा चुकलेली आहे, माझ्या माहितीप्रमाणे हे सत्य आहे, बोला. का असं का फोनवरून शिवाय घालत बसायचं आणि महाराजांना पण वाटेल ते बोलायचं? कोण सहन करणार हो? प्रत्येकाच्या भावना उचंबळून येतात. असं छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, प्रत्येक जैन आहे, सगळ्या ही आमची सगळी दैवत आहेत. त्याच्याबद्दल जर असं कोण निरर्गळ असं काही बोललं तर संताप येणं स्वाभाविक आहे. बरोबर आहे. मग त्या संतापाचा कडेलोट कसाही होतो. हो, भुजबळजी तुम्ही आमच्यासोबत राहाच. मला आपल्याकडे आणखी काही प्रश्न घेऊन यायचे आहेत. त्याच्यापूर्वी मी कोल्हापूरला जातो. आपल्यासोबत तिथून विजय चोरमारे आहेत, ज्येष्ठ पत्रकार, आणि या सगळ्याचे सांस्कृतिक संदर्भ सुद्धा त्यांना नीट माहिती आहे की हे असल्या भाषणामुळे जी बीजं रोवली जातात त्याचे ऐतिहासिक संदर्भ काय आहेत आणि त्याच्यामुळे कसं वातावरण आणखी गढूळ होत जातं हे त्यांना नीट माहिती आहे. म्हणून चोरमारेजी, मला आपल्याला विचारायचं आहे, कोरटकर जे बोलून गेला ते आता अख्ख्या महाराष्ट्राकडे आहेत, व्हॉट्सअप ग्रुपवरती धक्के खाते ऑडिओ क्लिप सगळीकडे पोहोचलेली आहे. काय नेमके पडसाद पडतायत पत्रकार म्हणून बघत असताना? काय चाललंय महाराष्ट्रात असं वाटतं या प्रकरणानंतर? प्रसन्न, तुम्ही जेम्स लेनच्या प्रकरणाचा 2004चा उल्लेख केला. 20 वर्षे झाली. 20 वर्षानंतर पुन्हा तशीच एक परिस्थिती निर्माण होते असं निरीक्षण तुम्ही नोंदवलंय. तुमच्याशी काही प्रमाणात मी सहमत आहे. म्हणजे तशीच परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती निर्माण करणाऱ्या काही प्रवृत्ती आहेत. कोरटकर हे त्या प्रवृत्तीचं नाव आहे, एक प्रतिनिधी आहे असं मला वाटतं. खरं तर हा आता भुजबळ साहेब इथं आहे, त्यांच्या पक्षाचं सरकार आहे, हा विषय इथपर्यंत गेला नसता. गेले 1 महिन्याहून अधिक काळ लोटलेला आहे. 1 महिन्याहून अधिक काळ हा विषय चाललाय. कोरटकरनं हे विधान केल्यानंतर कोरटकरला पोलीस संरक्षण दिलं गेलं आणि पोलीस संरक्षणात कोरटकर फरार झाला, पसार झाला. म्हणजे कोरटकरला सत्तेच्या माध्यमातून संरक्षण दिलं जातंय असं एक चित्र महाराष्ट्रात निर्माण केलं गेलं. म्हणजे त्याच्या आधी काही दिवसापूर्वी राहुल सोलापूरकर नावाचे नट आहेत, त्यांनी त्या छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून लाच देऊन पळून गेले असं विधान केलं. त्यानंतर पाठोपाठ कोरटकर बोलतो. म्हणजे अधूनमधून या प्रवृत्ती छत्रपती शिवाजी महाराजांचे, जे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे, त्यांच्या पराक्रमाला कमी लेखण्याचा प्रयत्न करतात आणि तसं एक नव्या पिढीच्या मनावर सतत काहीतरी छुप्या पद्धतीनं रुजवत राहतात. असं एक इथून या सगळ्या चित्र दिसतं आणि त्याला सरकार संरक्षण देतं. ही यातली सगळ्यात गंभीर बाब. नाहीतर एक माहिती अशी, आता पोलीस तपासात स्पष्ट होईल, बातम्या होत्या की कोरटकर चंद्रपूरला तिथल्या पोलीस मुख्यालयाच्या समोर हॉटेलमध्ये काही दिवस राहिला होता. म्हणजे एक चिल्लर मनुष्य 1 महिनाभर महाराष्ट्राच्या पोलिसांना फसवत तुरी देऊन पळत राहतो. हे पोलिसांच्या सहकार्याशिवाय होत नाही. किंवा पुन्हा अशी माहिती येते की इथून त्याला अटकपूर्व जामीन घेण्यापासून बऱ्याच या पोलीस दलातले लोक त्याला सहकार्य करत होते. चीड आहे ही प्रवृत्ती. हा विषय 2 दिवसात संपला असता, 1 आठवड्यात क्लोज झाला असता. पण तो या सगळ्या यंत्रणांच्या सहकार्यानं 1 महिनाभर सगळ्यांना चकवा देत राहिला. त्यामुळे हे वातावरण बिघडत गेलं आणि जोपर्यंत विषय क्लोज होत नाही, विषय बंद होत नाही, तोपर्यंत चर्चा होत राहते. मला वाटतं या यंत्रणांच्या अपयशामुळे हे प्रकरण इथपर्यंत गेलेलं आहे. इथपर्यंत ते वातावरण बिघडत राहिलंय. खरं तर वातावरण बिघडण्याचं कारण नाही, कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल आस्था, प्रेम, आदर, श्रद्धा असणारा मोठा वर्ग आहे. अशा मुठभर प्रवृत्तीच्यामुळे त्यांचं महत्व कमी होणार नाही. पण ज्यावेळी सरकार अशा गोष्टींना संरक्षण देतं त्यावेळी लोकांना राग येत राहतो, संताप येत राहतो.
अगदी खरं आहे हे. मी या निमित्तानं फेसबुकवरती सुद्धा जेव्हा आमच्या कार्यक्रमाचा प्रोमो टाकला त्यावेळी लोकांना आवाहन केलं की तुम्ही प्रतिक्रिया द्या, आम्ही काही निवडक प्रतिक्रिया वाचून दाखवू. माझ्या फेसबुक पोस्टवरती एक प्रतिक्रिया प्रशांत जाधव यांची आलेली आहे की, आणि इंटरेस्टिंग आहे ती, सामाजिक सलोखा बिघडत नाहीये, समाजातील घातक वृत्ती समोर येत आहेत, समाजाचं शुद्धीकरण होतंय, कोरटकरी विष कोणाच्या मनात असेल त्यांनी समोर यावे, जेणेकरून कोण आपला कोण परकाय स्पष्ट होईल. हा पण महत्वाचा भाग आहे की कोरटकर जे म्हणतोय ते फक्त कोरटकरला वाटतंय का अनेकांना वाटतंय, ते मनात होतच का नेहमी नेणिवेच्या पातळीला, जे असं बाहेर येतं कधीतरी. कोरटकरच्या मनात फार आधीपासून तुंबलेलं असणार ते, जे तो ओकलेला आहे. तर हे असं आणखी कुणाच्या मनात येतं? जाधव म्हणतायत की असं बाहेर येऊन द्या आणखी, म्हणजे त्यानिमित्तानं कळेल आपल्याला असं बोलणारे कोण आहेत ते. मी आता जातोय मकरंद कुलकर्णी यांच्याकडे आणि त्याच्यानंतर मी संतोष शिंदे आणि ब्राह्मण महासंघाच्या तारे यांच्याकडे सुद्धा जाईल. मकरंद कुलकर्णी, तुम्ही कोल्हापूरमध्ये आहात, मला खास करून कोल्हापूरमधलं वातावरण समजून घ्यायचं आहे. कोल्हापूर सारख्या शहरात की जिकडे वेदोक्त प्रकरणाचा इतिहास आजही नीट माहिती आहे लोकांना की काय चाललं होतं आणि ज्यातून सत्यशोधक चळवळ सुरू झाली. शाहू महाराजांनी नेहमी सत्यशोधक चळवळीला मदत केली, मग पुढे विराज शिंदे, सगळी आखी चळवळ आपल्याला सांगता येते. कोरटकर प्रकरणानंतर कोल्हापूरमधलं वातावरण सामंजस्य कसं आहे? कोल्हापूरातलं वातावरण अतिशय शांततेचं आहे, पण कोरटकर सारखी जी प्रवृत्ती आहे, कोरटकरची भाषा काय आहे, हो, कोरटकर काय सांगतोय की ब्राह्मणांचं राज्य आहे, म्हणजे हे राज्य लोकशाहीचं नाही आहे का, त्याची बोलवते धणी, ह्या सगळं आपण वरवरची चर्चा करतोय. बरं. पण त्याला हे बोलायला लावलं कुणी, त्याला संरक्षण दिलं कुणी, ह्या प्रश्नापर्यंत आपण कधी पोहोचणार आहोत? ते जे सरकारमध्ये आता आहेत त्यांच्या मातृसंस्थांची भाषा काय आहे, कोरटकर त्यामुळेच तर बोलायचं धाडस करतोय. बरं. नाहीतर कोरटकरची धाडसाची होऊच कसं शकतं कोरटकरला धाडस. आणि कोल्हापूर सारख्या ठिकाणी अत्यंत सर्व समाज, मी माझंच उदाहरण देतो, आम्ही कोल्हापूरमध्ये ब्राह्मण समाजाचं पहिलं अधिवेशन घेतलं. ब्राह्मण समाजासह मुस्लिम समाज, सर्व जातीभेदाच्या धर्माच्या लोकांनी आम्हाला सहकार्य केलं. असं कोल्हापुरात वातावरण नाही आहे, सर्व धर्म समभाव वातावरण आहे. आणि हे आत्ताच का होतं? कोरटकर, राहुल सोलापूरकर अशी अनेक उदाहरणं देता येतील. 800 वर्ष त्रास दिला वगैरे, हे आत्ता कसं बोललं जातं? ह्याचं मूळ कुणी, जातीयवाद आमच्या पक्षाला किंवा आमच्या पक्षाच्या नेत्यांना, शरद पवार साहेबांना ब्राह्मणच्या विरोधातले किंवा जातीवादी ठरवलं जातं. मूळ जातीवाद कुणी चालू केला? माधव हा कन्सेप्ट कुणी आणला? बरं. जातीवाद पेरायचं काम कुणी केलं? माझ्या माहितीप्रमाणे, माझ्या ज्ञानाप्रमाणे 1990च्या दरम्यान, 90च्या दशकात माधव कन्सेप्ट आला. त्याच्या आधी कुठं होतं काय जातीवाद? आता बीडचं प्रकरण, कोणत्याही प्रकरणात त्याला जातीचा रंग द्यायचा, आपला हेतू साध्य करायचा. इकडे सांगायचं मुस्लिमांचा आणि आमचा डीएनए एक आहे, आणि इकडे तुम्ही बटेंगे कटेंगे करताय. काय त्याला तुमचा बेस काय आहे तुमचा, हे करण्यामागं आता तुम्ही मोदी की सौगात करताय. म्हणजे तुमच्या सोयीनुसार इतिहास, वर्तमान, भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ हे तुम्ही तुमच्या सोयीनुसार वापरता. तुम्ही अशी प्यादी तयार करता. त्या माणसाला, कोरटकर नावाच्या प्रवृत्तीला, एक दीड महिना तो संरक्षण मिळतं, तो बाहेर फिरतो. कसं कुणाचं तरी वरदस्त असल्याशिवाय करणं शक्य आहे का? पोलिसांना जर आदेश नसते किंवा पकडायचं असतं तर 24 तासाच्या आत पकडलं असतं त्याला. बरोबर आहे. तो आधी कबूल म्हणतो की मी हे केलंच नाही, नंतर आता कबूल करतो की मी केलं. बरं, तू केलंस तर मग आता कशासाठी केलंस ह्याच्यापर्यंत आपण जाणवर आहात का? त्याचा हेतू काय करायचा? बरं. तो का वातावरण आत्ताच बिघडवतोय? ह्याचं बेसिक कारण आहे की तुम्ही सगळीकडे अपयशी ठरलेले आहात. सामाजिकदृष्ट्या अपयशी आहात, आर्थिकदृष्ट्या अपयशी आहात, सगळीकडे अपयशी ठरलं. तुम्हाला विषयाचं विषयांतर करून जनतेचं लक्ष दुसरीकडे वळवायचं आहे. ह्यांचा हेतू काय? ठीक आहे, मला बेसिक तुमच्या बोलण्यातला मुद्दा कळला की हे केवळ हिमनगाचं टोक आहे, याच्या मागे मोठा अजेंडा आहे. हे नेमकं विधान आत्ताच का येतं? कोरटकरचा बोलविता धनी कोण? तुमच्या बोलण्याचा मला रोख कळलेला आहे. मी संतोष शिंदे यांच्याकडे जातो. संतोष शिंदेजी, कोरटकरच्या प्रकरणाने समाजातली दुही एक तर ती तयार झाली असा दावा नाही, पण वातावरण मात्र कलुषित होताना नक्की दिसते. समाज माध्यमावरचा साधं तुम्ही नजर टाकली तरी आपल्याला कमेंट्सवरनं लक्षात येत आहे. हे टाळता आलं असतं का? आता नेमकं काय परिस्थिती, आणि आता तुमच्यासारखी एक महत्वाची संघटना काय मागणी करते या बाबतीत? खरं तर आपण जो विषय निवडलाय, खरं तर एबीपी माझाचं सर्वप्रथम मी अभिनंदन करतो आणि सर्वांना सप्रेम जय जाऊ. मुळात दंगलमुक्त महाराष्ट्र राहिला पाहिजे. सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी गुन्ह्या गोविंदांनी राहिलं पाहिजे, एकत्र राहिलं पाहिजे. ही आजपर्यंत संभाजी ब्रिगेड असेल, मराठा सेवा संघाची ती धारणाच आहे. परंतु एक उदाहरण सांगतो. तुम्ही जेम्स लेनचं उदाहरण घेतलं, मी त्याचा एक भाग आहे. त्या 72 मधल्या शिवप्रेमी तरुणांमधला मी एक आहे. ती का घडलं होतं? जाणीवपूर्वक महापुरुषांना, एका बाजूला आपण म्हणतो हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, आराध्य दैवत मानतो.
मग हिंमत कशी काय होते एका विशिष्ट जातीच्या लोकांची की जाणीवपूर्वक बदनामी करायची. त्यावेळेस ही भांडारकर संस्थेवर 12 जण कोण होते तपासलं पाहिजे. आज राहुल सोलापूरकर असेल किंवा प्रशांत कोरटकर असतील, हीच मंडळी वारंवार ह्यांच्यासारखीच लोक का लिहितात, बोलतात, सांगतात, कथा, कादंबऱ्या, नाटकातून, चित्रपटातून हे वारंवार घडतंय. एका बाजूला हे सगळं घडतंय, दुसऱ्या बाजूला आम्हीच म्हणतोय हा पुरोगामी महाराष्ट्र आहे, हा सगळ्या जाती धर्मांनी एकत्र राहिला पाहिजे. आज मराठा सेवा संघाच्या वतीनं तुमच्या माहितीस्तव सांगतो या विषयाला धरून, मराठा सेवा संघाने महाराष्ट्रात प्रचंड जातीवादी वातावरण आहे, जाती जातीमध्ये विष कालवलं जाते म्हणून जिजाऊ रथ यात्रा सुरू झालेली आहे. 45 दिवस ती फिरते आणि सगळ्यात महत्वाचं सगळ्या जाती धर्माची लोक स्वागत करतात. आमचं म्हणणं आहे ना, सगळ्या जातीची लोक एकत्र राहिली पाहिजे, गुन्ह्या गोविंदाने राहिली पाहिजेत. पण होतंय काय, सरकारच्या माध्यमातून सरकारचे काही वाचाळवीर घटनात्मक पदावर बसणारी माणसं जर भडकाऊ भाषण करत असतील, जर चिथावणी कोण भाषण करत असतील आणि त्यांच्यामुळे जर काही जाणीवपूर्वक समाजामध्ये तेढ निर्माण होत असेल, आम्ही भारतीय संविधानाचं नाव घेतो, शपथ मंत्री पदाची तेच घेतात आणि मी जाहीर नाव घेतो, नारायण राणेंचे चिरंजीव नितेश राणे जाहीर धमकी देतात. सगळ्यात महत्वाचं जे तुम्ही सांगितलं की कमेंट्स करणारे कोण आहेत, सगळे या भाजपचे अंधभक्त जी काही आहेत सगळे फेक अकाउंट आहेत. हीच लोक ट्रोल करतात. तुम्ही कुठलंही चांगलं पोस्ट टाका तरी सुद्धा ते जातीच्या आणि विषारी ह्याच्यातून पाहतात. प्रशांत कोरटकरनं अत्यंत वाईट बोललं, पण हीच लोक कमेंट मधून बळ त्याला देतात आणि ट्रोल आपल्याला करतात किंवा आम्हाला करतात. याचा अर्थ काय, सगळीकडे विष कालवण्याचं काम. माझा असा समज आहे की सत्ताधारी पक्षाकडून होतंय आणि सत्ताधारी पक्षाची लोक यांना पाठीशी घालतात म्हणून पडळकर असेल किंवा राणे असेल, ही माणसं फक्त आणि फक्त विष ओकतायत आणि याला कुणीही अडवायला तयार नाही. सगळ्यात महत्वाची दुसरी गोष्ट, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काय यांचा एवढा राग आहे. महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांपेक्षा माझं मत आहे की तुमच्या माझ्या सहित सगळी माणसं महाराजांना सर्वोच्च मानतात, तरी पण त्यांच्याच महाराष्ट्रामध्ये बदनामी करण्याची हिंमत राहुल सोलापूर करतो. त्याच्या अगोदर भाजपचे 2-4 प्रवक्ते राज्यपाल भगतसिंग कोश्यारी करतात, सुधांशू त्रिवेदी करतो. हीच का माणसं आहेत, कारण यांचा मनातला द्वेष हे ओठावर आणण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणून विष कालवलं जातं आणि हे थांबलं पाहिजे. हा मुद्दा अतिशय संतोष शिंदेचा महत्वाचा. या निमित्तानं कोरटकर बद्दल थोडा जरी सहानुभूती कुणाच्या मनात असेल, अशी कुठली व्यक्ती अशी असेल असं मला वाटत, पण समजा असेल, कोरटकरचं पण समजून घ्या वगैरे काही असेल तर संतोष देशमुख काय म्हणाले ही क्लिप नंतर परत ऐका, तुम्हाला लक्षात येईल की आपण कोणत्या निखाऱ्यामध्ये हात घालायचा प्रयत्न करतोय याची जाणीव येण्यासाठी. पुढे मी जाणार आहे तारेताईंकडे, त्याच्यापूर्वी आणखी एक प्रतिक्रिया घेणारे सोशल मीडियावरती येत आहेत. समीर गायकवाड प्रसिद्ध ब्लॉगर आणि लेखक आहेत, कादंबरीकार आहेत. वाटेल ते बेताल बोलणाऱ्या मंत्र्यांपासून ते डोक्यावर वरदहस्त असणाऱ्या हरेक चिल्लर वाचाळवीरापर्यंत अनेक लोक एकत्रित येऊन हेतुतः राज्याचा सामाजिक सलोखा बिघडवतायत. हे जाणीवपूर्वक केलं जातंय आणि या आड सरकार व व्यवस्थेचं अपयश दडवले जात आहे. याला पत्रकारिता व माध्यमही काही अंशी जबाबदार आहेत, कारण अडचणीत आणणारे प्रश्न न विचारता ते केवळ नुरा कुस्तीसारखे प्रश्न विचारतात. त्यामुळे हा काही वेळ आरसा म्हणजे माध्यम हा समाजाचा आरसा आहे, पण अनेकदा समाजातून सुद्धा आरसा असा दाखवला जातो, तर परीक्षण करायची जबाबदारी आमची सुद्धा आहे. पण किमान आम्ही असे विषय तरी घेतोय, आम्ही तरी आमच्या बाजूने जेवढं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करतोय. मी तारेताईंकडे जातो. तारेताई, या सगळ्या प्रकरणामध्ये अगदी आपण स्पष्ट बोलूया, ब्राह्मण समाज कोरटकरच्या या वागणुकीकडे कसा बघतोय, तो त्याला प्रतिसाद कसा देतोय? नुसता ब्राह्मण समाजच असं नाही, आपण हिंदुत्ववादी सुद्धा घेऊयात. जितेंद्र आव्हाडांनी एका आंदोलनासाठी आंबेडकरांचं मुखपृष्ठ असलेला ग्रंथ जाळला होता. मनुस्मृती नाव होतं त्याचं, त्यावेळी आंबेडकरांचा फोटो वेगळ्या कारणासाठी होता, पण तो जाळला होता. त्यानंतर जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात ठिकठिकाणी आंदोलनं झाली, कारण त्यांनी ग्रंथ जाळला ज्याच्यात आंबेडकरांचा फोटो होता. मग तोच द्वेष, तोच राग कोरटकरच्या बाबतीत का नाही बघायला मिळत? आम्ही स्वतः एबीपी माझावरती जेव्हा विश्व हिंदू परिषदेचे नेते शेंडे आमच्याकडे होते आणि दुसरे कोणी नेते असतील, आम्ही कोरटकरांचाच प्रश्न विचारला होता. त्यांनी उत्तर असं दिलं की कोरटकरचा अजून आरोप सिद्ध झालेला नाहीये, कोरटकरने नाकारलेला की हा आवाज आपला आहे. इतकी तर्कसंगत विचार असेल तर कोरटकरने आता स्वीकारलेले आवाज त्याचा होता म्हणून. पण एका विशिष्ट सेक्शन ऑफ आयडिओलॉजी मधून मात्र ना त्याचा निषेध होतो, ना आंदोलनं होतात, ना जोडेमारो आंदोलन होतं पोस्टरला वगैरे, असं काही होताना दिसत नाही. आणि तारेताई, म्हणून बहुजन समाजामध्ये दरवेळी वाटतं की आपले कोण आणि परके कोण. बोला तारेताई.
प्रसन्नजी, मला तर सांगायला पहिले अभिमान वाटतो आहे की आमच्या संघटनेच्या लोगोवरतीच छत्रपती महाराजांचा, शिवाजी महाराजांचं प्रतिमा आहे, छायाचित्र आहे. आमचे ते पालकच आहेत असे आम्ही समजतो. पण जर मुठभर काही जे लोक आहेत किंवा एक दोघ जण आहेत की कोरटकर किंवा सोलापूरकर, हे फक्त बोलले म्हणून एकच व्यक्ती बोलले, समाज अख्खा बोललेला नाहीये, हे का लक्षात येत नाहीये कोणाच्या? आणि का ब्राह्मण समाजालाच का बदनाम केलं जातं? प्रत्येक वेळी हा अत्याचार का होतो? आणि शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये, हिंदवी स्वराज्यामध्ये 18 पगड जाती ह्या सुखाने नांदत होत्या, समाधानाने नांदत होत्या. मग आत्ताच हे का उठलं जातं की हा बोलला तो बोलला? तर हे अत्यंत चुकीचं आहे. आणि दुसरी गोष्ट की ब्राह्मण समाजासाठी आम्ही पहिले रस्त्यावर आलेलो आहे आणि कोरटकरांविषयी जे आहे ते आंदोलन आम्ही पहिल्यांदा केलेले आहे. आमचे जे संस्थापक अध्यक्ष जे आहेत आनंदजी दवे यांनीच पहिले आंदोलन केलेलं आहे. आपल्या प्रसन्नजी आपल्याला माहित असेल की आपल्या चॅनलवरती त्यांनी पहिले बाईट दिलेला आहे की बाबा हे असं हे होणं चुकीचं आहे आणि कोरटकरांनाही अटक झालीच पाहिजे, शिक्षा ही झालीच पाहिजे. त्यामुळे आम्ही ब्राह्मण समाज म्हणून आणि ब्राह्मण संघटना म्हणून हा कोरटकरांचा निषेध तर करतच आहोत. पण एक कोरटकर बोलतात आणि सगळ्या अख्ख्या ब्राह्मण समाजाला वेठीस धरलं जातं, हे अत्यंत चुकीचं आहे. आणि दुसरं जर सांगायचं झालं तर इंद्रजित सावंत जे आहेत ते फक्त गणोजी शिर्के म्हणजे तिथं फक्त एक व्यक्ती येते, अख्खा समाज येत नाही. पण ज्या वेळेला कोरटकरांचा विषय येतो त्यावेळेला एक कोरटकर नाही तर अख्खा समाज का आणला जातो मध्ये, हे मला नमूद करायचं आहे इथं. आणि याचा तर निषेध करतच आहोत आम्ही अख्खा ब्राह्मण समाज म्हणून. मी शिंदेजी तुमच्याकडे येतो, तुमचा आवाज आता म्यूट आहे, मी तुमच्याकडे येतो, तुमचंही बोलणं ऐकून घेऊया. आधी त्यांचं पूर्ण होऊन द्या. तृप्तीजी बोला, पूर्ण करा, बोला. हा, कोरटकरांना अटक होणे हे गरजेचंच आहे. काय कोरटकरांना अटक झालीच पाहिजे या मुद्द्यावरती आम्ही रस्त्यावर उतरलेलो होतो, आंदोलनं पण केलेली होती. आणखीन इंद्रजित सावंत जे आहेत ते फक्त एकाच समाजासाठी का पुढाकार घेऊन बोलत असतात नेहमी, हे पण आम्हाला विचारायचं आहे ना. असं होत नाही ना की बाबा एकच व्यक्ती आहे आणि त्याला सारखं सारखं तुम्ही टार्गेट करता आणि बोलता, तर हे चुकीचं आहे. एक व्यक्ती बोलते म्हणजे अख्खा समाज बोलतो असं होत नाही. ब्राह्मण समाजाला तुम्ही अगदी वेठीस धरता प्रत्येक वेळेला. ब्राह्मण समाज का असं हे आमचं पण मुद्दा येतो ना. ठीक आहे, आणि विचारणं हा आमचा पण अधिकार आहे. तुमच्या बोलण्याला बहुधा आता संतोष शिंदे तेच उत्तर देत होते, मगाशी त्यांचा आवाज ऐकायला आला नाही. संतोष शिंदेजी काय म्हणताय आपण? माझी तारेताईंना विनंती आहे की ज्या वेळेस प्रशांत कोरटकर सावंतांना फोन करतो, शिवाजी महाराजांबद्दल वाईट बोलतो, संभाजी महाराजांबद्दल वाईट बोलतो, जिजाऊंबद्दल माहिती वाईट बोलतो आणि ज्यावेळेस धमकी देतो त्यावेळेस ब्राह्मणाबद्दल काय बोलत असताना आता आमचा ब्राह्मणच मुख्यमंत्री आहे, तुम्ही हिशोबात राहायचं, नीट राहायचं, हे ज्यावेळेस बोललं जातं त्यावेळेस समस्त ब्राह्मणांच्या वतीनं तो बोलतोय असं वाटत नाही का? राहुल सोलापूरकर ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस कुठल्याही ब्राह्मणाने निषेध नाही केला, तुमच्यासाठी कुणी महाराष्ट्रासमोर आलं नाही. तुमचं असं म्हणणं आहे की सगळे ब्राह्मण चांगले असतात पण बदनामी करणारे सगळे ब्राह्मणच असतात, याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? कारण काही विकृत माणसं कुठल्याही समाजाची असू द्या, विकृती जर वारंवार करत असतील तर त्यांना बोलणार नाही कुणी, त्यांना आवाज नाही उठवणार. असं कुणी म्हणतं का की देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मणांचे नेते, ब्राह्मण समाजाचं नेतृत्व, असं कुणी म्हणत नाही. पण एखादा जर विकृती करण्यासाठीच जर एखादी घटना करत असेल तर तो जाणीवपूर्वक चूक करतो आणि तोच विष कालवण्याचं काम करतो आणि सामाजिक तेढ निर्माण करतो, म्हणून हे सगळं घडलेलं आहे. बरं, मी तृप्ती तुम्हाला काही बोलायचं असेल तर मी येतो तुमच्याकडे, पण मी आणखी पुढे पण जातो, त्याच्यापूर्वी काही कमेंट्स पण त्या घ्याव्या लागतील. तुषार पडोल म्हणालेले आहेत कुठल्याही राजकीय नेत्याचा वरद हस्त असल्याशिवाय कोरटकर इतकं गलिच्छ वक्तव्य करू शकत नाही आणि एक ठराविक विचारसरणी असलेले लोकच असं वक्तव्य का करत असतील हे बरं ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. सुशील कुलकर्णी आता चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. मकरंद कुलकर्णी हात वर करतायत, मी त्यांच्याकडे येतो. मला भुजबळांकडे पण जायचंय पण सुशील कुलकर्णी आता आलेत, मी त्यांच्याकडे जातो. सुशीलजी, जर का आधीची चर्चा तुम्ही ऐकली असेल किंवा नसेल तरी सुद्धा कोरटकराविषयी तुम्हाला माहिती आहे, तुमचं काय मत आहे? कोरटकरांचं मत याविषयी माझं मत याआधीही आपल्या चॅनलवर मी व्यक्त केलेलं आहे. नंबर 1, माझ्या चॅनलवरही जी आता आपण थोड्या वेळापूर्वी बोलतात की सिलेक्टिव्ह विरोध होताना दिसत नाही, काही लोक विरोध करताना दिसत नाही, तर ज्या दिवशी कोरटकरांचा
व्हिडिओ व्हायरल झाला होता त्याच दिवशीचा माझा एक व्हिडिओ आहे. आणि नुसतं कोरटकरच नाही तर राहुल सोलापूरकर आणि कोरटकर या दोघांच्याही विषयात मी बोललेलो आहे. माझं मत तेव्हाही तेच होतं, आताही तेच आहे. कोरटकर आणि राहुल सोलापूरकर या दोन्हीही विकृती आपापल्या पद्धतीने विकृत वक्तव्य करत जातात. बरं, राहुल सोलापूरकर सारख्या माणसांनी काय बोलावं याच्यावर त्यांनी ठरवायला हवं. आपण आपला विषय आहे की नाही तो. त्यामुळं कोरटकरांचं समर्थन करणे आणि सोलापूरकरांचं समर्थन करण्याचा मुद्दाच येत नाही. त्याचं करावा तितका निषेध थोडाच आहे. प्रश्न एवढाच आहे की जसं त्या तारेताई म्हणत होत्या आता की या निमित्ताने म्हणजे शिंदेजींच्याही बोलण्यात मी जो सूर ऐकला किंवा तारेताईंच्याही बोलण्यातून जो सूर ऐकला ते ब्राह्मण समाजाला टार्गेट करणे हे जे चाललंय, माझं मत असं आहे की यात ब्राह्मण समाजाला टार्गेट केलं जात नाहीये. एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे शिंदेच्या बोलण्यातून येतो तो कोरटकरनी ज्या मुद्द्याचा उल्लेख केला होता तो ब्राह्मण मुख्यमंत्री झाला आहे पुन्हा एकदा. आणि जेव्हा ब्राह्मण मुख्यमंत्री होतो तेव्हा त्या मुख्यमंत्र्याला त्याच्या जातीसहित टार्गेट करायचं असतं म्हणून ते टार्गेट करणं चाललंय. अदरवाईज वेगवेगळ्या जातीतली अशी घाणेरडी माणसं अस्तित्वात आहेत, त्यांचा त्या पद्धतीने निषेध होत असतो आणि तो तसाच केला पाहिजे. कोरटकरचं कसंही समर्थन, सोलापूरकरांचं कसंही समर्थन होऊ शकत नाही. बरं, मी छगन भुजबळांकडे जाण्यापूर्वी सुशीलजी तुम्ही असा एक मोठं विधान केलं की ब्राह्मण मुख्यमंत्री असल्यामुळे त्याचा असा विरोध होतोय, निषेध होतोय. मी आपल्याला आठवण करून देऊ इच्छितो, मराठा आरक्षण प्रश्नी मी चुकत नसेल तर शिवनेरी किल्ल्यावरती जेव्हा शिवजयंतीच्या वेळी त्यावेळी अशोक चव्हाण होते, हेलिकॉप्टरने येत असताना त्यांच्या हेलिकॉप्टरवरती दगडफेक झाली होती. तुम्ही जे म्हणताय की अमुक एक जातीचा मुख्यमंत्री असल्यामुळे विरोध, तर विचार करा मराठा मुख्यमंत्री असताना हेलिकॉप्टरवर दगडफेक झाली होती शिवनेरी किल्ल्यावर. असं तर काहीच बघायला मिळत नाहीये. मग तुमचा हा हायपोथेसिस कसा काय तयार होतो की विशिष्ट जात असल्यामुळे काही जाती त्यांना विरोध करतायत? माझ्या लक्षात आलं नाही, मी कदाचित पुन्हा येतो तुमच्याकडे समजून गेला. आपल्यासोबत आहेत छगन भुजबळ, ज्येष्ठ नेते, मी त्यांच्याकडे जातो. भुजबळजी, माझा पुढचा प्रश्न होता की साधारणपणे सामाजिक तणाव आणि जातीय अस्मितेचे सारखं रुपडं का महाराष्ट्रात पाहायला मिळतं? हे एक वास्तव आहे जे स्वीकारायला हवं आणि असल्यास त्याचं काय कारण आहे, काय मार्ग आहे? तुम्ही कसं बघता याकडे भुजबळजी? असं थोडं निश्चितपणे मला वाटतं, निश्चितपणे वाटतं. पण याचं कारण असं आहे की छत्रपतींचे जयंती असेल, इतर काय असेल, त्या सगळ्यामध्ये आम्ही सगळेच भाग घेतो. परंतु बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल तर किती इतर समाजाचे लोक भाग घेतात. महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले त्यांचा कार्यक्रम असेल तर इतर समाजाचे लोक किती भाग घेतात. आता छत्रपती शिवाजी महाराजांचा जर इतिहास जर पाहिला तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याला आपण काय म्हणत होतो? मराठ्यांचं सैन्य म्हणत होतो का? मावळ्यांचं सैन्य म्हणत होतो का? नाही म्हणलं आपण मराठ्या, कारण त्यांच्या सैन्यामध्ये सगळे मावळे, त्या मावळ प्रांतातले त्या भागातले सगळे लोक सर्व जातीचे, म्हणजे मग ते काय महार असतील, ब्राह्मण समाज, आणि ब्राह्मण समाजाचे काय नाव त्यांचं, बाजीप्रभू देशपांडे असतील, सिद्धेलाल असेल, त्यांचा वकील काझी हैदर असेल, त्यांना वाघ नखं बनवून देणारा रुस्तम जमा असेल, हे मुसलमान आहेत. असे 13 एकतर मुसलमान सेनापती त्यांच्याकडे होते, त्यांचे अंगरक्षक होते. मग त्याच्यामध्ये माळी बेरड समाजाचे होते, आपल्या बहिर्जी नाईक, ही सगळी माणसं होती ना त्यांच्याबरोबर काम करायला, लढायला. कुणबी समाजाचे किती सगळे होते, तानाजी मालुसरांपासून सगळे. आता हे असं असताना बरोबर आहे, आज जो ट्रेंड असा दिसतोय की बस शिवाजी महाराज फक्त आमच्या एकट्या समाजाच्या. भुजबळांनी सांगितलं, अगदी नेमक्या पद्धतीने सांगितलं, त्यांनी थेट वर्मावरच हात ठेवलं की इकडे फक्त या त्या समाजाचा नाहीये, प्रत्येक जणच कधी कधी कशा प्रकारे आपल्या आयडेंटिटी, आपल्या ओळखीला चिटकून राहतो हे त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि फुले जयंतीच्या निमित्तानं सांगितलं. अगदी आपल्या सगळ्यांनाच आरसाच दाखवला आता भुजबळांनी. मी पुढे चोरमारेंकडे जाण्यापूर्वी पुन्हा एक अनिरुद्ध मराठे म्हणून त्यांची पोस्ट आलेली आहे माझ्या कमेंटवरती, इंग्रजीमध्ये, पण त्याचा अर्थ असा की जर का कुणाल कामराला टायरमध्ये घालून 3rd डिग्रीची भाषा थेट एक मंत्री करतात, एवढा राग जर का असेल तर साक्षात शिवछत्रपतींचा अपमान करणाऱ्या कोरटकर बद्दल असं कोणी बोलताना का दिसत नाही? मुद्दा महत्वाचा आहे, अनिरुद्ध मराठेंनी मांडलेला मुद्दा आहे.
मग तिकडे तोच तो फरक लक्षात येतो. मग जनतेच्या मनात येतं की कामराच्या बाबतीत एवढा राग का, तर आपल्या नेत्याला बोलला म्हणून. पण इकडे तर सगळ्यांचं आराध्य दैवत असलेल्या शिवरायांबद्दल कोणी काय बोललेलं आहे, तो मात्र 1 महिना फिरत वगैरे बसतो, नंतर इकडे आहे त्याच्या बाबतीत मात्र कुठला मंत्री वगैरे काही असं कडवट काही बोलत नाही. मग हा फरक जाणवायला लागतो आणि तिथे सामाजिक सलोखा बिघडतो. म्हणून ही चर्चा, म्हणून एबीपी माझावर चर्चा. मी चोरमारेंकडे जातो. चोरमारेजी, यामध्ये राज्य यंत्रणा काय करू शकते, काय केलं नाही, काय करायला हवं आणि काय करू शकते? प्रसन्ना, या राज्य यंत्रणेच्या संदर्भात मी सुरुवातीला सांगितलं की इथं सुरुवातीपासून सरकारनं कोरटकरला संरक्षण दिलं आणि कोरटकर सरकारच्या म्हणजे सरकार जर त्या संदर्भात सक्त असतं तर कोरटकर महिनाभर पसार होऊ शकला नसता, महिनाभर फरार राहू शकला नसता. सरकारच्या संरक्षणामुळे, सरकारचा वरदहस्त असल्यामुळे, तो कुणाचा वरदहस्त आहे, कोरटकरची सोशल मीडियाची जरी वॉल बघितली तरी तो कुणाचा जवळचा आहे हे सगळं स्पष्ट होतं. त्यामुळे फार तपशिलात त्यातलं जायला नको. मला इथं आता सुशील कुलकर्णींनी जो मुद्दा मांडला, मला वाटतं तो जास्त गंभीर आहे, त्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे. सुशील कुलकर्णी असं म्हटले की देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण आहेत आणि ब्राह्मण मुख्यमंत्री असल्यामुळे त्यांना टार्गेट केलं जातं. सुशील कुलकर्णींनी खरं तर गेल्या त्याच्या 2014च्या आधीचे काही मुख्यमंत्री आणि आता देवेंद्र फडणवीसांच्या संदर्भात बोलणारी लिहिणारी मंडळी त्यांच्याबद्दल काय लिहित होती, काय बोलत होती, हे जर नीट त्यांनी अवलोकन केलं तर त्यांच्या फरक लक्षात येईल की ही मंडळी सत्तेच्या विरोधात बोलणार आहेत. अपेक्षा एवढीच असते की सत्तेतल्या माणसानं राजधर्माचं पालन करावं. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मुख्यमंत्री पदावरून राजधर्माचं पालन होताना दिसत नाही. नितेश राणे त्यांच्या मंत्रिमंडळातला मंत्री सगळ्या महाराष्ट्रात जाती व धर्मवादाचं विष पेरत राहतो. देवेंद्र फडणवीस त्याबद्दल काही बोलत नाहीत. त्यानंतर महाराष्ट्रात यापूर्वी अनेक धार्मिक दंगली झाल्या, त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी औरंगजेबाच्या अवलादीनं इथं थारा नाही अशी भाषा केली आहे. खरं तर मुख्यमंत्र्यांना न शोभणारी भाषा आहे. नागपूरमध्ये दंगल झाल्यावर ते कायदा सुव्यवस्था राखा आणि शांतता राखा म्हणतात, अन्यत्र ते अशी भाषा वापरताना दिसत नाहीत. अनेक गोष्टी आहेत. म्हणजे एकनाथ शिंदेच्या कार्यकर्त्यांनी त्या कुणाल कामराच्या ह्याच्यावर स्टुडिओवर हल्ला केला, ते तिथं म्हणत नाहीत की हे चुकीचं आहे, हे निषेधार्ह आहे, असे हल्ले करू नयेत. भुजबळ साहेब चर्चेत होते आपल्या, आहे मला माहित नाही. ज्यावेळी याच्यावर भुजबळांच्यावर एक प्रहसन झी टीव्हीने सादर केलं, भुजबळांच्या कार्यकर्त्यांनी त्यावर हल्ला केला त्या स्टुडिओवर, भुजबळांना उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला लागला होता. हा इतिहास आहे महाराष्ट्राचा. आणि थोडं पाठीमागे जातो मी प्रसन्न, 1948 साली गांधी हत्या झाली. गांधी हत्येनंतर त्यावेळचे मुख्यमंत्री असलेले बाळासाहेब खेर शनिवार वाड्यावरून भाषणात असं म्हणले होते की या माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांचं रक्षण करील. त्यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील हे त्यांच्या अत्यंत जवळचे होते, पण त्यांना बाळासाहेब खेरांना जाहीर ठणकावलं होतं. कोण लागून गेला बाळासाहेब खेर, तुम्ही काय सांगता ब्राह्मणांचं रक्षण करेल म्हणून? म्हणजे ब्राह्मणांचं रक्षण करायची जबाबदारी इथल्या बहुजनांची आहे. त्यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील गावोगावी त्या संदर्भात काम करत हिंडत होते आणि बाळासाहेब ठाकरेंना ह्या खेरांना चॅलेंज दिल्यामुळे रयत शिक्षण संस्थेची ग्रँट सुद्धा त्या काळात बंद झाली होती. ती किंमत मोजली होती. मुख्यमंत्री कुठल्या जातीचा नसतो, मुख्यमंत्री राज्याचा असतो आणि मुख्यमंत्र्यानं तिथं काम करताना राजधर्माचं पालन करायचं असतं. तिथं ज्यावेळी ते चुकतात, तिथं ज्यावेळी ते पक्षीय भूमिका घेतात, त्यावेळी त्यांच्यावर टीका होणार. त्यावेळी त्यामुळे जर कुणाला वाटत असेल ते ब्राह्मण म्हणून टीका होते, तो त्यांनी आपला दृष्टिकोन सुधारावा. या अशाच पद्धतीनं अशोक चव्हाण असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील, मधल्या काळात उद्धव ठाकरे असतील, आता जी मंडळी फडणवीसांच्यावर बोलतायत ही त्यांच्या विरुद्धही आम्ही सगळी बोलत होतो. त्यामुळे उगाच असं काहीतरी देवेंद्र फडणवीसांच्याबद्दल सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये, असं काहीही होत नाही. मला वाटतं तो त्यांचा गैरसमज आहे. बरं, मी सुशील कुलकर्णींकडे जाऊन बाकी गेस्टकडे जाईन आणि कार्यक्रमाचा शेवट मी छगन भुजबळांकडेच करणार आहे. सुशील कुलकर्णी, चोरमारेंच्या अपेक्षित विधानानुसारच बोलतो. मला अपेक्षित असलेली विधानं त्यांनी केलेली आहेत. विष को आणि अमृत याची व्याख्या कोण करायची? चोरमारेंनी. म्हणजे हे जातीय विष आहे की हे जातीय अमृत आहे, याची व्याख्या कोण करायची? चोरमारेंनी करायची का? एक, छगन भुजबळजी इथे उपस्थित आहेत या चर्चेमध्ये. भुजबळ साहेबांच्या विषयी किती टोकाचा विचार झाला होता आणि किती टोकाचं बोलल्या गेलं होतं मागच्या वर्षभरामध्ये, हे आपण बघितलेलं आहेच आहे. चोरमारे साहेब ज्या विषयाला आपण बोलताय त्या भुजबळांना कधी अशा स्वरूपामध्ये बोललं म्हणून विरोध झालाय, केलाय आपल्याकडून कधी? म्हणजे आपल्याकडून म्हणजे व्यक्तिगत त्यांना बोलत नाहीये मी, पण असा कधी विरोध झालाय?
आम्ही आरक्षण मागतोय, बायको नाही मागत तुझी. हे वाक्य खूप चांगलं आहे, त्याच्या जातीला टार्गेट करणारं नाही आहे. अनाजी पंत नावाचा एक कोणीतरी असा माणूस होऊन गेला ज्याचं नाव सतत देवेंद्र फडणवीसांना लावत जाणं, हा ठराविक वर्गाच्याकडून म्हणतोय मी, ठराविक वर्गाच्याकडून हा सतत 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 देवेंद्र फडणवीसांना अनाजी पंतांची पगडी घालून, टोपी घालून, काय जे आहे ते पागोटं, टोपी, पगडं, जे काय असेल ते घालून त्या स्वरूपात दाखवत राहणं, हा जातीयवाद नाही होत आहे महाराष्ट्रामध्ये. कोण बोललं ते चूक की बरोबर, म्हणजे मुळात हे बोललेलं चूक आहे, हे बोललेलं चूक आहे असं म्हणून सत्तेच्या विरोधात वावरणाऱ्यांनी केवळ एक माणसाला, दोन माणसाला, म्हणजे एकट्या देवेंद्र फडणवीसांना नाही, भुजबळांच्या सोबतही हेच घडलेलं आहे, बाकी सगळ्यांच्या सोबत हेच घडलेलं आहे. चोरमाऱ्यांना मला सांगायचं आहे की देवेंद्र फडणवीसांची जात काढणारा एक विशिष्ट वर्ग अथवा विशिष्ट गट हा एका विशिष्ट नेत्याने प्रभावित झालेला असतो आणि त्यांच्याकडून हे घडत असतं. म्हणजे उगाच टीव्हीच्या चर्चांमध्ये साळसूतपणाचा आणि गांभीर्याचा आव आणून आपण हे असं नव्हतंच, राजधर्माचं पालन राजधर्मवाल्यांनी करावं, देवेंद्र फडणवीस करावं का तर करावं, त्याच्याविषयी ना असण्याचं कारण नाही आहे. पण तुम्हाला हा वाईट वाटतोय म्हणून तो फडणवीसांना वाईट वाटला पाहिजे, म्हणून तो सरकारला वाईट वाटला पाहिजे. राणेंशी आमचं जमत नाही म्हणून राणेंना सरकारमध्ये ठेवलं नाही पाहिजे. भुजबळांशी आमचं जमत नाही म्हणून भुजबळांना बोललं पाहिजे. अमक्याशी आमचं जमत नाही म्हणून ठेवलं पाहिजे. आणि प्रसन्नजी, तुम्ही जाता जाता उल्लेख केला होता एक अशोक चव्हाणांचा, ते याच पद्धतीचे बळी ठरलेले आहेत, एका विशिष्ट व्यक्तीच्या राजकारणातील प्रभावाचे बळी ठरलेले. मी नेमका सुशीलजी मी तेच सांगायचा प्रयत्न करतोय की आपण एकदा एखाद्या नेत्याच्या जबाबदारीला जातीचं कोंदण दिलं तर ते त्या व्यक्तीला तरी हवं असतं का याची कल्पना नाही, आणि त्याच्यामुळे दिशा आणखी वेगळी होऊन जाते. मग सगळ्याच अगदी याच्या सगळ्यांच्या जाती शोधाव्या लागतील. तसं तर मग काय, राजू शेट्टींपासून अनेकांच्या जाती शोधून टोमणे पण मारले गेलेले आहेत. पण त्याच्यातच जायचंय का? कारण सलोखा घडवायसाठीची चर्चा आहे. मला कल्पना याच्यावरती चोरमाऱ्यांना पण उत्तर द्यायचं असेल, पण बाकीच्या गेस्टकडे जाऊन तुमच्याकडे येईन आणि चोरमाऱ्यांच्या नंतर मी भुजबळांकडे जाणार आहे. वेळ खूप कमी आहे, त्यामुळे माझी विनंती असेल की आपण थोडक्यात बोलावं. कोल्हापूरवरून मकरंद कुलकर्णी काही बोलू पाहतात. मकरंदजी, थोडक्यात प्लीज. एका मुख्यमंत्र्याला जातीचा रंग देणं चुकीचं आहे. सुशील कुलकर्णी जे म्हणतायत की ब्राह्मण फडणवीस मुख्यमंत्री आहेत म्हणून टार्गेट केलं जाते, असं महाराष्ट्रात कधीही होत नाही. प्रत्येक जाती सत्तेत आहेत, सत्तेत असणाऱ्या माणसाविरुद्ध बोललंच जातं. आणि दुसरी गोष्ट, कोरटकराच्या बाबतीत ही प्रवृत्ती आहे, ती नीच प्रवृत्ती आहे, त्याची बाजू कुणी घेण्याचा संबंधच नाही. आणि ब्राह्मण तर हा वादाचा इथं मुद्दाच नाही आहे. कोरटकर सारख्या प्रवृत्ती टेचल्या पाहिजेत, हा मुद्दा आहे. सामाजिक सलोखा कसा निर्माण होईल हे बघितलं पाहिजे. आणि कोरटकरचा निषेध केलेला पहिला आम्ही केलेला आहे. आणि फडणवीस ब्राह्मण आहेत म्हणून त्यांना कोणी त्रास देत नाही आहे, ते सत्तेत आहेत. सत्तेत नसते तर त्यांना कोणी विचारलं असतं की आमच्या माणसाला तुम्ही का अटक करत नाही म्हणून. तृप्ती तारे, याच्या पुढे मार्ग काय? याच्या पुढे मार्ग काय? जी उसवलेली वीण आहे ती सांधण्यासाठी ती दरवेळी उसवत बसते, पण शेवटी समंजस लोकांनीच एकत्र येऊन ती वीण बांधायची असते, वीण नीट करायची असते, चीर भरायची असते. तर आपण काय सांगाल यापुढे? जे चुकलं आहे ते चुकलंच आहे. कोरटकर जे काही बोललेले आहेत, वक्तव्य केलं आहे, याचं आम्ही ब्राह्मण महासंघ किंवा ब्राह्मण समाज म्हणून कधीही समर्थन करणार नाही, केलेलं नाहीये. आणि जे कोणी ब्राह्मणांना टार्गेट किंवा काही बोलत असेल तर हे पण चुकीचं आहे, हे थांबलं गेलं पाहिजे. जसं की इंद्रजित सावंत, गणोजी शिर्के म्हणलं की तसं एकच व्यक्ती, आणि अनाजी पंत म्हणलं की समाज येतो, तर हे पण कुठेतरी थांबलं पाहिजे. आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये किती वेळा जातीवाद निर्माण झालेला आहे आणि यापुढे पण होणार आहे, हे कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे. या मताचं आम्ही सगळेजण आहोत. आणि शिवाजी महाराजांचं जर म्हणलं तर शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यामध्ये सगळेजण सुखाने नांदत होते, तर ते कधी येणार आहे? हिंदवी स्वराज्य परत कधी दिसणार आहे? एखाद्या राजकारणाशी जमत नाहीये व्यक्तीशी. तर म्हणून सगळं महाराष्ट्राला किंवा सगळ्यांनाच तुम्ही बोल लावणार आहात का? हे कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे. जातीचं राजकारण किती वेळा होणार आहे? बरं, ठीक आहे. मला तृप्तीजी तुमचाही मुद्दा कळला. संतोष शिंदे, आपली प्रतिक्रिया. खरं तर प्रशांत कोरटकर ही जशी एक विकृती म्हणून आपण चर्चा करतोय, तसं तोच विकृतीपणा राजकारणात पण एक प्रशांत कोरटकर असतो, पत्रकारितेत सुद्धा असतो, साहित्यात सुद्धा असतो, प्रशासनात सुद्धा असतो. आणि ही सगळी विकृत मंडळींचं एक कनेक्शन असतं. ज्यावेळेस कोरटकरला नाव ठेवत असताना पॅनलवर बसणारी सुद्धा काही मान हलवतात, कोरटकरला फार नाव ठेवतात,
कारण मग उद्या आपल्याला सुद्धा नाव ठेवणार आहे. तर ही एक विकृती आहे आणि ह्या विकृतींची टोळी वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं समाजात विष कालवण्याचं काम करतात आणि स्वतःला फार आम्ही शहाणे आहोत, बाकीचे सगळे वेडे आहोत आणि सरकारमध्ये मग मुख्यमंत्र्यांना पाठीशी घालायचं आणि मग एखादा वाचाळवीर असेल तर त्याला अजिबात काही बोलायचं नाही. याचं जे म्हणजे नागडं समर्थन ही लोक करतात, बरं. ही सगळी एका माळेची मणी आहेत. परंतु हे थांबलं पाहिजे, ठीक आहे. सरकारने याच्यात लक्ष घातलं पाहिजे अर्थात. आणि हे असं होऊ नये. या बाबतीत त्याच्यासाठी सगळ्यांचंच एकमत दिसतंय. मी यानंतर चोरमारेंकडे जातो. चोरमारेजी, आता जे झाला तो एपिसोड आतापर्यंतचा झाला, यापुढे काय आपण काय या बाबतीत सांगाल? खरं तर दोन गोष्टी मला फक्त सुशील कुलकर्णी जे बोलले त्या संदर्भात त्यांना सांगावं लागेल. नितेश राणे ज्यावेळी नितेश राणे म्हणून बोलतात, आम्हाला त्यांनी काही बोलत राहावं, ते कायदा सुव्यवस्था बघून घेईल. पण नितेश राणे ज्यावेळी मंत्रिपदावर राहून हे विष पसरवतात त्यावेळी ते विष येत असतं. ते नितेश राणे तुमच्या सोयीचं बोलतात, तुम्हाला आवडणारं बोलतात म्हणून ते अमृत ठरत नाही, हे लक्षात घ्या. भुजबळ साहेब ज्यावेळी चाललं होतं भुजबळ आणि मनोज जरांगेंचा सामना, त्यावेळी सुद्धा आमचं म्हणणं हेच होतं की भुजबळ हे मंत्री आहेत, ते राज्य सरकारला हे आहेत, जबाबदारी आहे त्यांच्याकडं. त्यांची व्यक्तिगत भूमिका काही असू शकते, त्यांची राजकीय मंत्री म्हणून भूमिका वेगळी असायला पाहिजे. या भूमिकांची गल्लत माणसं करतात आणि सगळं सरमिसळ झाल्यावर पुन्हा जातीवर आणून सोडतात. माझा मुद्दा आता तुम्ही प्रसन्ना जो प्रश्न विचारला त्या संदर्भात, कोरटकरचा मुद्दा खरं तर फार मोठा, मी सुरुवातीलाच म्हटलं की हा 2-3 दिवसात मिटणारा मुद्दा होता, एवढा महत्वाचा मुद्दा नव्हता. सरकारी संरक्षणात कोरटकर महिनाभर चकवा देत सगळीकडे राहिला, त्यामुळे हा विषय वाढत गेला, त्यामुळे हे सगळं प्रकरण वाढत गेलं. अन्यथा हे खरोखर देवेंद्र फडणवीस म्हणले त्याप्रमाणे खरोखर चिल्लर गोष्ट आहे. वाढवणाऱ्यांनी फिरवलं. बरं, मी हा मुद्दा सगळ्यांकडनं मांडलेला आहे. नितेश राणेंचा उल्लेख झाला, मला गंमत वाटते. नितेश राणेंच्या विरोधात बोलणाऱ्या आजच्या काही संघटना जेव्हा नितेश राणे गडकरींच्या विरोधात होते तेव्हा मात्र त्यांच्या बाजूने होते, तेव्हा त्यांचे तिथेही सत्कार झाले. आज नितेश राणेंचे इथेही सत्कार होत आहेत. अर्थात काळाचा महिमा आहे, तो आणखी डिटेलमध्ये जाऊन बोलण्याचा विषय आहे. पण मी शेवट करताना भुजबळांकडे जातो. भुजबळजी, माझा शेवटचा प्रश्न आहे आपल्याला. मुळात हे सगळं आहे इतिहासाची मांडणी आणि त्यातून तयार होणार अस्मिताचं राजकारण. तुम्ही याकडे कसं पाहता? काही लोकांचं म्हणणं असं आहे की हे चुकीचा हा इतिहास मांडला जातो आहे. अच्छा, आता इतिहास जर चुकीचा आहे आणि ते सिद्ध झालं तर तो दुरुस्त करण्याचा अधिकार सगळ्यांना, कारण त्यावेळेचा इतिहास प्रत्येकाने काय जसं तसं लिहिलेलं नसतो. त्याचे अनेक कागदपत्र बखरी वगैरे पाहावे लागतात आणि त्याच्यातून पाहावं. आता ते दुरुस्त केलं याचा अर्थ कुणाला टार्गेट केलं असं नाही. महात्मा फुल्यांच्या वेळेला सुद्धा भिड्यांचा वाडा म्हणजे ब्राह्मणाचाच घर ना, ते मुलींच्या शिक्षणासाठी दिलं. मग तिथे भवाळकर होते, परांजपेर होते, असे अनेक ब्राह्मण लोक जे आहेत महात्मा ज्योतिराव फुल्यांना सपोर्ट करत होते की तुम्ही हे काम करा. काही कर्मठ ब्राह्मण विरोध करत होते. आमच्यातले काही लोक तर प्रचंड विरोध करत होते, अंधश्रद्धा. परंतु सपोर्ट करणारे सुद्धा सुधारक ब्राह्मण होतेच. बरं, तसं हे जे दोन्हीकडे ही काही माणसं असतात, योग्य मांडणी करणारे, थोडीशी चुकीच्या पद्धतीची मांडणी, आणि मांडणी चुकीची असेल तर ते दुरुस्त केली पाहिजे. बरं. अर्थात भुजबळजी तुम्ही येण्याचं काही कारण नाही. अर्थात भुजबळजी तुम्ही ज्या शब्दात सांगितलेलं आहे, तुम्हाला म्हणजे आपल्या सगळ्यांना बाजू निवडावी लागेल. हे प्रकरण ज्या कारणामुळे सुरू झालं ते इंद्रजित सावंत कोल्हापूरचे आहेत आणि शाहू महाराजांचं जे वेदोक्त प्रकरण झालं होतं, त्यांचा जो राजोपाध्य होता ज्याच्यामुळे ते सगळं प्रकरण झालं, ते उघडकीस आणणारी व्यक्ती होते राजाराम शास्त्री भागवत. आता अस्मितेचंच राजकारण करायचं असेल आणि इतिहासातून काही घ्यायचं असेल तर ठरवावं लागेल, तुम्ही राजोपाध्याच्या बाजूने आहात का राजाराम शास्त्री भागवतांच्या बाजूने, ज्यांची मैत्री तर होतीच आणि त्यांनीच उघडकीस काढलं की राजांच्या बाबतीत हा पक्षपात होतोय आणि ते उघडकीस प्रकरण आणि ज्यातून ते वेदोक्त ठरलं. आपली बाजू कोणती हा प्रश्न मात्र आता तुम्हा सगळ्यांसाठी आहे. तो तुमच्यासाठी, सर्व प्रेक्षकांसाठी ठेवून या चर्चेमध्ये सहभागी झालेल्यांचे सगळ्यांचे आभार मानून मी इथेच थांबतो आणि कार्यक्रमाच्या शेवटी आपण जाणार आहोत माझा पोल सेंटरला आणि तिथे पाहणार आहोत लोकांचा कौल काय आहे आमच्या प्रश्नाला. प्रशांत कोरटकर प्रकरणामुळे सामाजिक सलोखा बिघडतोय असं वाटतं का आपल्याला? 15,000 प्रतिक्रिया आलेल्या आहेत आणि उत्तर आम्हाला मिळालेलं आहे, आपल्याला मिळालेलं आहे. 79% लोकांना वाटतंय होय सामाजिक सलोखा बिघडतोय आणि 21% म्हणतायत नाही. त्यामुळे आपल्याला काळजी घ्यायला हवी. हे छोटंसं सॅम्पल साईज आहे पण हे सांगणार आहे सोशल मीडियामध्ये लोकांना काय वाटतं की सलोखा बिघडतोय आणि तो बिघडू द्यायचा नसेल. मग ते कोरटकर प्रकरण असो, नाही तर कबरीचं प्रकरण असो, नाही तर कामराचं प्रकरण असो, लोकांमध्ये मात्र सामाजिक किंतु परंतुचे सामाजिक भेदभाव मात्र तयार होता कामा नयेत. या अपेक्षेसह 0 आवर या एपिसोडमध्ये इथेच थांबतोय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.